नांदेड जिल्ह्यातील उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अजित पवार यांचं भाषण सुरू असताना कर्जमाफी कधी करणार अशा घोषणा देत दोन शेतकऱ्यांनी जरासा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ गोंधळ झाला। त्या दोघांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलं। आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही। त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्ज माफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला। त्यामुळं पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं। अजित पवारांची नांदेडमध्ये सभा सुरू होती आणि नेमकी सभेमध्ये दोन शेतकऱ्यांनी जोरजोरात घोषणाबाजी देऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली। सभा सुरू असतानाच अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच कधी करणार तुम्ही कर्जमाफी अशा प्रकारे जोरदार प्रश्न विचारले। सरतेशेवटी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास 1.5 तास संवाद झाला। त्यांची बैठक झाली नवी दिल्लीमध्ये। काल मध्यरात्री एकनाथ शिंदे पोहोचले। आज दिवसभर त्यांच्या बैठका होत्या आणि दुपारनंतर ते पुन्हा मुंबईकडे येणार होते अशी माहिती पहिले मिळाली। मग नंतर असं समोर आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन ते भेटले। त्या दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली। दीपावलीच्या निमित्तानं चर्चा झाली। त्यांना शुभेच्छा देण्याकरता गेलो होतो असं एकनाथ शिंदे म्हणाले। यावेळी राज्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे। प्रधानमंत्री महोदयांना भेटणं काय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना भेटलो आणि दिवाळीमध्ये पण देखील ते बिहार इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये व्यस्त त्यांचे दौरे होते आणि त्यामुळे मला आज त्यांनी वेळ दिली होती आणि मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आणि ही सदिच्छा भेट होती। एकनाथ शिंदेंना दिल्लीला जाऊन काही होणार नाही, हात हलवत परत यावं लागेल। शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा हे काही एकटे निर्णय घेत नसतील, तेही पार्टीचे आहेत। पार्टीची ही पॉलिसीच असेल आणि म्हणून एकनाथ शिंदे हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, ग्रामीण भागातली म्हण आहे, दिल्या भाकरीची आणि सांगितलेल्या जेवढी दिली तेवढी खायची, जेवढं सांगितलं तेवढं करायचं। बाकी कोणतेही अधिकार एकनाथ शिंदेंना नाही। जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या लढाव्या लागेल, नसेल लढायच्या तर नका लढू अशा पद्धतीनं स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी सांगेल आणि मला वाटतं ती वेळ आता जवळ आलेली आहे।